नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी. गुवाहाटीतल्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आज आमदारांचं मंथन होणार आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. एकनाथ शिंदे सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यामध्ये शिवसेना गुवाहाटीतल्या आमदारांवरती कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे आणि त्यामुळे या कारवाईचा सामना करण्यासाठी शिंदे गट मार्ग काढण्यासाठी या बैठकीमध्ये काय निर्णय घेणार हे बघावं लागेल. आज दुपारी 12 वाजता शिंदे गटातल्या आमदारांची बैठक आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे या सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. यापुढे काय पावलं उचलायची या संदर्भात मंथन होईल आणि त्यासाठीच दुपारी 12 वाजता हॉटेल रॅडिसन ब्लू या ठिकाणी ही बैठक. तर शिवसेना आता या बंडखोर आमदारांवरती कारवाईच्या तयारीत आहे आणि याला कसं तोंड द्यायचं किंवा पुढे काय भूमिका घ्यायची आहे या संदर्भात हे बंडखोर आमदार निर्णय घेतील या बैठकीमध्ये आणि त्यासाठीच दुपारी 12 वाजता आसाममधल्या गुवाहाटीत रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आज बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना मार्गदर्शन करतील, त्यांच्यासोबत चर्चा करतील. यापुढे नेमकी काय राजकीय भूमिका असणार आहे या शिंदे गटाची या संदर्भात चर्चा होईल. आणखी एक मोठी बातमी. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी बंड पुकारलं आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. दरम्यान कोरोनामुळे रुग्णालयात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दाखल झाले, त्यामुळे राजकीय घडामोडींचा वेग मंदावलेला होता. मात्र कोरोनावरती मात करून आता राज्यपाल राजभवनावरती येणार आहेत आणि त्यामुळे आता राजकीय घडामोडींना निश्चितच वेग येणार आहे. आता राज्यपाल राजभवनात पोहोचतील, त्यामुळे एकनाथ शिंदे गट सक्रिय होईल आणि लवकरच राज्यपालांना ते भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपाल आता काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यपाल कोरोनातून बरे होऊन आता राजभवनावरती येतील आणि त्यामुळे ज्या काही सत्ता स्थापनेसंदर्भातल्या हालचाली थोड्याशा मंदावलेल्या होत्या त्या मात्र आता पुन्हा वेगवान पद्धतीनं सुरू होतील यात शंका नाही. एकनाथ शिंदे लवकरच राज्यपालांच्या भेटीला येऊ शकतात. त्यासाठी त्यांनी खरं तर राज्यपालांची भेट याआधी देखील मागितलेली होती. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली, ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आणि आता कोरोनातून बाहेर पडल्यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजभवनामध्ये परततायत. त्यामुळे आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यपालांना संपर्क साधला जाईल का किंवा मग त्यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली जाईल का आणि मग पुन्हा एकदा शिंदे गट सक्रिय होईल का या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला मिळेलच. कारण आज राज्यपाल राजभवनामध्ये परतल्यानंतर मग शिंदे गट आणखी सक्रिय होण्याची शक्यता आणि ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भेटीसाठी वेळ देखील मागू शकतात. कोरोनावर यशस्वी मात केली आहे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आणि ते राजभवनामध्ये पोहोचतील. या संदर्भातले अपडेट्स घेऊया. तुषार उपणवर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. तुषार, राज्यपाल आता कोरोनातून बरे होऊन राजभवनावरती येतील, त्यामुळे आता शिंदे गट आणखी सक्रिय होईल, काय सगळ्याबद्दल सांगता येईल? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर आता थोड्याच वेळात म्हणजे 10 वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डिस्चार्ज मिळेल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना 21 तारखेला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच दरम्यान राज्यामध्ये एक राजकीय भूकंप झाला होता. मात्र आता या राजकीय भूकंपाला 6 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे राज्यपाल जेव्हा कोरोनातून मुक्त होऊन जेव्हा राजभवनामध्ये येतील तेव्हा या राजकीय घडामोडी आपल्याला आणखी तीव्र वेगाने आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतील. कारण की राज्यपाल राजभवनामध्ये नसल्या कारणामुळे अनेक तांत्रिक कारणामुळे राज्यपालांशी संपर्क होत नव्हता. मात्र आता राज्यपाल राजभवनामध्ये आल्या कारणामुळे एकनाथ शिंदे गट आपल्याला या ठिकाणी येऊ शकतो किंवा त्या संदर्भातलं पत्र राज्यपालांना देऊ शकतो. त्या संदर्भातला संपर्क देखील होऊ शकतो. जी तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोरोनावरती मात करून पुन्हा एकदा राजभवनामध्ये परततायत, त्यामुळे आता राज्यपाल पुन्हा राजभवनामध्ये असतील, त्यामुळे एकनाथ शिंदे गट हा पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतो. खरं तर मधल्या काळामध्ये घडामोडी थोड्या मंदावलेल्या होत्या, मात्र आता राज्यपाल आल्यानंतर पुन्हा या घडामोडी वेग घेण्याची शक्यता. तर राज्यामध्ये निर्माण झालेली राजकीय अस्थिरतेची स्थिती अद्यापही कायम आहे आणि एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहेत. शिंदे आपल्याकडे शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष आमदारांचं समर्थन असल्याचा दावा करतायत. मात्र एकनाथ शिंदे पुढे काय पाऊल उचलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तर महाविकास आघाडीनं शिंदे गटातील आमदारांवरती कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे. शिंदे गटातील बंडखोर 16 आमदारांवर कारवाईसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र पाठवण्यात आले.
आणि त्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नोटीस पाठवली आहे. 16 बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस पाठवल्यानं त्यांचं सदस्यत्व धोक्यात आलंय. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना उत्तर देण्याची वेळ देण्यात आली आमदारांना आणि याच मुदतीवरती शिंदे सेनेनं आक्षेप घेतलाय. उत्तर देण्यासाठी 7 दिवसांऐवजी अवघ्या 2 दिवसांचाच अवधी कसा काय असा सवाल शिंदे गटानं उपस्थित केलाय आणि याच विरोधात शिंदे सेना कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं अशा आशयाची मागणी शिवसेनेकडून उपाध्यक्षांकडे करण्यात आली आणि त्यानंतर नरहरी झिरवळ यांनी या आमदारांना नोटीस देखील पाठवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटानं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव आणला आणि त्यानंतर महेश बालदी आणि विनोद अग्रवाल या 2 अपक्ष आमदारांनी अविश्वास प्रस्ताव उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामध्ये सोपवला. याआधी ईमेलच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या अविश्वास ठरावाबाबत विधिमंडळाकडून आक्षेप घेण्यात आला होता. अविश्वास ठरावाची प्रत विधिमंडळामध्ये सोपवण्यात आल्यानंतर बैठकांचा जोर वाढलाय. त्यामुळे या अविश्वास प्रस्तावाचा शिंदे सेनेला काही उपयोग होणार का असा सवाल उपस्थित होतोय. शिंदे गटाकडून नेमका काय दावा करण्यात आला त्यावरती आपण एक नजर टाकूयात. अधिवेशन तर 18 जुलैला होणार आहे. त्यापूर्वी किमान 14 दिवस आधी अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची अट आहे आणि त्यानुसार आता हा प्रस्ताव सादर केलेला आहे. यातला दुसरा मुद्दा असा की हा प्रस्ताव फेटाळण्याचा अधिकार विधानसभा उपाध्यक्षांना नाही. हा प्रस्ताव अधिवेशन काळामध्ये अजेंड्यावरती घ्यावा. त्यानंतर पुढच्या 14 दिवसात प्रस्तावाचं विधानसभेमध्ये वाचन करावं लागेल. या प्रस्तावाच्या बाजूनं किमान 29 आमदारांनी हात वर करून मान्यता द्यावी लागेल. प्रस्ताव मान्य झाल्यास त्यावरती जास्तीत जास्त 7 दिवसांच्या आत सभागृहात चर्चा करावी लागेल. विधानसभा उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव असताना त्यांना बंडखोर आमदारांना अपात्र करता येत नाही. मात्र ते त्या आमदारांना नोटिसा बजावून सुनावणी घेऊ शकतात. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हे भाजपमुळेच गेलं असा गौप्यस्फोट आज सामनामधून करण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांचं बंड म्हणजे भूकंप नव्हे, अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचं अस्तित्व टिकून राहिलं असा उल्लेख सामनातून करण्यात आलाय. शिंदे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते, मात्र भाजपनं शब्द फिरवल्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं असा गौप्यस्फोट करण्यात आलाय. आणि या सर्व घडामोडींचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांनी पुन्हा एकदा चुकीचा निर्णय घेतलाय. शिवसेनेतील फुटीरांना प्रोत्साहन देऊन फडणवीस सरकार बनवणार असतील तर ते सरकार टिकणार नाही. ज्यांनी आईला सोडलं तिथे फडणवीसांना काय साथ देणार असा सवाल सामनामधून उपस्थित करण्यात आलाय. सामनामध्ये नेमकं आज काय छापून आलंय आपण पाहूयात. श्री शिंदे हे शिवसेनेतील अलीकडच्या काळातील महत्त्वाचे नेते होते आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं श्री शिंदे यांना फडणवीस काळामध्ये आणि ठाकरे सरकारमध्ये महत्त्वाची खाती दिली. नगरविकास खातं मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात, मात्र उद्धव ठाकरेंनी ते शिंदेंकडे सोपवलं. मुख्यमंत्री करण्याबाबत शिंदे यांना उद्धव ठाकरे यांचा शब्द होता असं सांगितलं जातं आणि त्यातून हे बंड झालं. मुख्यमंत्री पदाबाबत शब्द असू शकतो, पण भाजपसोबत झालेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा करार भाजपनं मोडला आणि हा करार पार पडला असता तर श्री शिंदेच मुख्यमंत्री झाले असते हे नक्कीच. शिंदे यांचा घात भाजपनं केला. शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं ते फक्त भाजपनं शब्द फिरवल्यामुळेच आणि तोच भाजप त्यांना आता महाशक्ती वाटते असा आजचा सामनाचा अग्रलेख. संजय राऊत यांनी आज सकाळी पुन्हा एकदा नव्यानं ट्विट करत बंडखोर आमदारांना डिवचलेलं आहे. कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा चौपाटी में असं ट्विट संजय राऊत यांचं. पुन्हा एकदा या बंडखोर आमदारांना संजय राऊत यांनी ट्विट करून डिवचलंय. आना ही पडेगा चौपाटी में म्हणजेच मुंबईमध्ये, कब तक छिपोगे गुवाहाटी में असं ट्विट संजय राऊत यांचं. आज सकाळी त्यांनी हे ट्विट करून पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना डिवचलंय. तर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतला संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. शिवसेना आणि बंडखोरांमध्ये आता खरी रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे. उल्हासनगरमध्ये श्रीकांत शिंदेंचं कार्यालय फोडण्यात आलं, त्यानंतर सुरू झाली ती शिवसैनिक आणि बंडखोर शिवसैनिकांमधील किंवा बंडखोर सैनिकांमधील लढाई. ठाण्यामध्ये शिंदे समर्थकांनी शिवसेनेविरोधात घोषणाबाजी केली.
नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदेंनी तर शिवसैनिकांना थेट समोर येऊन लढण्याचं आव्हान दिलं आणि या सत्ता संघर्षातील या रस्त्यावरील सामना थेट घरात येऊन पोहोचल्यामुळे आता पुढे कुठला सैनिक भरडला जाणार की याला पुन्हा नाट्यमय वळण मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ठाण्यात कोणाची माय राहिलेली नाही, परंतु काही ठिकाणी शिंदे साहेबांच्या बॅनरला काही काळं बिळं लावण्याचा असा आपला उंदराचा प्रयत्न असतो ना, तसा प्रयत्न केला. परंतु मला एकदा सांगायचं आहे, आमच्या नादी लागाल तर भारी पडेल. पूर्ण महाराष्ट्रभर लोकांना सांगतायत की आज लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करा, आमदारांच्या घरावरती जा, आमदारांच्या ऑफिसवरती जा, दगडफेक करा. येतात किती लोक? 4 लोक. आज माझ्याही तिथे उल्हासनगर मध्ये लांबून दगड मारून पळाली. अरे खरे शिवसैनिक जर असाल ना तर समोर या. माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक प्रसाद सावंत यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला. मारहाणीमध्ये जखमी झालेल्या प्रसाद सावंतांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. प्रसाद सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ एक फेसबुक पोस्ट केली होती. तसंच बंडखोर आमदार महेंद्र थोरवे यांचे बॅनर हटवले होते आणि यावरूनच थोरवे गट आणि सावंत गट एकमेकांसमोर आले. शुक्रवारी झालेल्या मारहाण प्रकरणी या गुन्ह्यातल्या जामिनासाठी प्रसाद सावंत कर्जत या ठिकाणी आले होते आणि यावेळी परत जात असताना 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं त्यांच्या गाडीवरती हल्ला केला आणि या हल्ल्यात सावंतांच्या गाडीचंही मोठं नुकसान झालं. तर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील सत्ता संघर्षाचा दुसरा अंक पाहायला मिळतोय. एकीकडे ठाण्यातील शिंदे समर्थकांना संबोधित करताना श्रीकांत शिंदेंचा आक्रमक पवित्रा दिसला, तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नव्हे तर युवा सेनेचे अध्यक्ष म्हणून ते समोर आले आणि वरळीतल्या शिवसैनिकांना त्यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांचा आक्रमकपणा दिसून आला. नेहमी शांत आणि संयमी असणाऱ्या आदित्य ठाकरेंचा आक्रमकपणा काल दिसला. तर दुसरीकडे भाषण संपवताना त्यांनी शिवसैनिकांना आपला पक्ष कोणता असा प्रश्न विचारला. यावर सर्वांनी शिवसेना असं उत्तर दिलं. यावेळी आदित्य ठाकरेंना आपला पक्ष आणि चिन्ह विचारण्याची नामुष्की आली इतकं नक्की. खरोखर गेले 2-4 दिवस मी बघत आहे, जे काही वातावरण आहे शिवसैनिकांमध्ये वातावरण आहे, मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, एक जोश दिसते, जल्लोष दिसते सगळीकडे. मी घाण निघून गेली. आता जे काय व्हायचं ते चांगलंच होणार. सचिन भाऊ, तुम्ही फ्लोअर टेस्ट बद्दल सांगितलेलं आहे. ज्या दिवशी फ्लोअर टेस्ट झालेल मुंबईत उतरती, एअरपोर्ट कडून विधानभवनाला जाण्याचे रस्ते आपल्या वरळीतून आहेत. वरळीनं तर आपल्या परळमधून आहे आणि तिसरा रस्ता आपल्या भायखळ्यातून आहे. येणार आमच्या वांद्र्यामधून, उतरणार आमच्या चांदिलीमध्ये. ही मुंबई आपली, ही महाराष्ट्र आपला आहे आणि कोणाचा महाराष्ट्र दुसऱ्याचा होऊ देणार नाही. आता जे आपल्या समोर थोडं आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहे, जे इथे राहत पण नाही, जे पडून गेलेले आहेत, त्यांना न घाबरता न भीता या महाराष्ट्रातून पळून लावायचं आहे आणि जिंकणार म्हणजे आपणच जिंकणार हा निर्धार करून घ्यायचा. तुम्ही सगळे सोबत आहात ना? लढायला तयार आहात ना? पक्ष कुठचा, रंग कुठचा, निशाणी कुठची? कारण मी आता अयोध्येला जाऊन आलो आणि माझा तुम्हाला तिकडचा एक्सपिरियन्स सांगतो. भास्कर, जेव्हा अयोध्येला गेलेलो आहे, काहीतरी पक्षासाठी आणि आपल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगलं झालेलं आहे. तर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना धडा शिकवणार असा इशारा शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी दिलाय. शिवसेनेचे अनंत गीते यांची बंडखोर आमदारांना त्यांनी ओपन चॅलेंज दिलं. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी मी घेतल्याचं उद्धव ठाकरेंना सांगितलंय असं गीते म्हणाले. या बंडखोर आमदारांना धडा शिकवणार असल्याचं गीते यांनी यावेळी म्हटलं. की जबाबदारी माझी अनंत गीतेची आहे आणि त्यामुळे तुम्हाला बिलकुल चिंता करण्याचं कारण नाहीये. इथले शिवसैनिक, रावेरचे शिवसैनिक समर्थ आहेत की नाही? या बंडखोरांची सामना करायला आमचे शिवसैनिक समर्थ आहेत.
ते मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही आणि या बंडखोरांना याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. तर मस्के आणि शिंदेंनी पवारांवरती आपल्या बंडखोरीचं खापर फोडू नये, जनतेचा उद्धव ठाकरेंवरती विश्वास असल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी व्यक्त केलंय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर कुठल्याही प्रकारचे आरोप आपण करू नये. डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांची ती लायकी नाही, पात्रता नाही. आपण आपल्या पक्षामध्ये आपण किती निष्ठावान आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रकार हे महापौर नरेश मस्के करत आहेत. शिवसेनेतनं ज्यावेळेला नारायण राणे फुटले त्यावेळेला हेच नरेश मस्के त्यांच्या बरोबर होते. कायमची त्यांची सवय आहे की जो शिवसेनेत फुटतो त्याच्याबरोबर कायम नरेश मस्के असतात आणि पुन्हा ते स्वग्रही येतात. हा नरेश मस्केंचा इतिहास आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार आज सिल्लोडमध्ये येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तारांच्या समर्थनार्थ औरंगाबादमध्ये रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि या सभेला अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत असं सांगण्यात आलंय. त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या बॅनरवरून मात्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब आहे. या बॅनरवरती फक्त आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आलाय. औरंगाबादमध्ये सिल्लोड या ठिकाणी हे बॅनर लागलेले आहेत आणि तिथे अब्दुल सत्तार हे रॅलीसाठी उपस्थित राहणार आहेत. गुवाहाटीतून थेट सिल्लोडमध्ये येणार आहेत अब्दुल सत्तार अशी माहिती मिळते. त्यासाठी हा जो काही फोटो लावण्यात किंवा बॅनर लावण्यात आलेला आहे त्यावरती बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा फोटो नाही तर आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचा मात्र फोटो दिसतोय. आणि अब्दुल सत्तार यांच्यासाठी किंवा त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर सिल्लोडमध्ये लागलेले हे बॅनर आणि एक सभा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या रॅलीमध्ये आणि सभेमध्ये अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सध्या मिळते. आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. अविनाश, सिल्लोडमध्ये आज काय तयारी करण्यात आली आहे? अब्दुल सत्तार येणार आहेत का, काय कळतंय? नक्कीच काल रात्री अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयातून अशी माहिती देण्यात आली होती की अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार येणार असून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ज्या ठिकाणी रॅली समाप्त होणार आहे प्रियदर्शनी चौकामध्ये त्या चौकामध्ये सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. परंतु आज आतापर्यंत आता 9:15 वाजतायत या टायमापर्यंत जर आपण विचार केला तर कार्यालयामध्ये कोणत्याही कार्यकर्त्यांची रेलचेल पाहायला मिळत नाहीये किंवा कोणत्याही प्रकारची तयारी पाहायला मिळत नाही. अब्दुल सत्तार नक्की येणार का यावरच खरं तर शंका आहे किंवा फक्त कार्यकर्ते जमा करण्यासाठीच अशी न्यूज दिल्या गेली का हेही पाहावं लागेल. परंतु त्यांच्या कार्यालयासमोर जे बॅनर लावण्यात आले हे मात्र लक्ष वेधून घेणारे ठरतात. खरं तर त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हे बॅनर लावलेले त्यांच्या एक्झॅक्ट कार्यालयासमोर. त्या बॅनरवरती मात्र बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील आणि आदित्य ठाकरे असतील यांचे फोटो गायब झालेले आहेत. अर्थातच जरी शिंदे गट शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव देणार असला तरी बाळासाहेब ठाकरेचे प्रत्यक्षात मात्र फोटो या बॅनरवरून निघालेले आहेत. जी अविनाश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आता अब्दुल सत्तार येतात का सिल्लोडमध्ये आणि कशा पद्धतीने ही रॅली किंवा सभा पार पडते याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना सुद्धा आहेच आणि आपलं देखील लक्ष असेल. याविषयी एक मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी काँग्रेसचे नेते दाखल झालेत. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे दोन्ही नेते सिल्वर ओक वरती पोहोचलेले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या भेटीमध्ये राज्याच्या सध्याच्या राजकीय घडामोडींवरती चर्चा होणार असल्याची माहिती आहे. राज्यातला हा सत्ता संघर्ष आणि त्या पार्श्वभूमीवर सतत बैठकांचं सत्र सुरू आहे आणि आज आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती येते ती म्हणजे काँग्रेसचे दोन नेते हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण पोहोचलेले आहेत. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. विशाल, काँग्रेसचे दोन नेते सिल्वर ओक वरती पोहोचलेत, काय अपडेट्स? श्वेता, काँग्रेसचे दोन नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण जे आहेत हे सिल्वर ओक वरती पोहोचलेले आहेत. ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे. कारण का आज राज्यपालांना डिस्चार्ज मिळणार आहे, ते राजभवनवरती जाणार आहेत, ते कामकाज झाल्याची ती त्यांच्याकडनं सुरुवात होणार आहे. त्यामुळे एकंदरीत आता जर गोष्टी पाहायला गेला
ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे गटानं बंड केलेलं आहे आणि कुठेतरी एक महाविकास आघाडी सरकार जे आहे हे अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कायदेशीर बाबत बोलण्यासाठी आणि शरद पवार यांच्याबरोबर ही बैठक जी आहे ती आता सुरू झालेली आहे. सिल्व्हर ओकवरती हे दोन बडे नेते जे आहेत हे काँग्रेसचे पोहोचलेले आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीनं कायदेशीर बाबींचा जर आपण विचार करायला गेलं तर एकनाथ शिंदे गट कुठेतरी अडचणीत येताना पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीची आता कशा पद्धतीने इथून पुढची वाटचाल असणार आहे, जे नरहरी झिरवळ आहेत त्यांनी जो त्यांच्या विरोधात जो एक प्रस्ताव आलेला आहे बंडखोर आमदारांचा, याच्या बाबतीत सुद्धा चर्चा जी आहे ही सिल्व्हर ओकवरती होणार आहे. आणि एकंदरीत काँग्रेसची याच्या बाबतीत काय भूमिका असणार आहे, कारण का काँग्रेसची काहीसं नाराज जे आहे ते अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच थेट अडचणीत आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे सिल्व्हर ओकवरती आता अधिक घडामोडी घडण्याची जी आहे ती आज दाट शक्यता आहे. श्वेता, विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. सध्या काँग्रेसचे 2 नेते हे सिल्व्हर ओकवरती पोहोचलेले आहेत आणि आता या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल. सध्या राजकीय घडामोडी काय घडतायत त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी अगदी सकाळीच सिल्व्हर ओक गाठलेलं आहे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटामध्ये गेल्यामुळे मतदारसंघातील सेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय. सेनेचे नेते पारकर यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत सेनेला बळ देण्याचा प्रयत्न केलाय. केसरकरांनी अशा प्रकारे शिवसेनेतून बंडखोरी करायला नको होती असं मत त्यांनी व्यक्त केलंय. दीपक केसरकरांसारखं एक नेतृत्व आमदार म्हणून ते त्या ठिकाणी शिवसेनेवर राहतील. पण तरीसुद्धा आज ते जरी गुवाहाटीमध्ये असतील, अजूनही त्यांच्याकडे जबाबदाऱ्या त्या ठिकाणी दिल्या गेल्या असते, तरीसुद्धा आमच्या उद्धव साहेबांची एक भूमिका आहे की जे शिवसैनिक परत येतील त्यांना मी माफ करेन आणि त्यांनी परत शिवसेनेमध्ये यावं, अशा प्रकारची एक विनंती ही त्या ठिकाणी किंवा अशा प्रकारचं एक आव्हान उद्धवजींनी त्यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी आमदाराला केलेलं आहे. ह्या पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली काम करायचं असेल त्यांनी पक्षाशी ठाम राहावं, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करावं, त्यांची प्रतिमा इथे राहील. आज दीपक भाई गेलेत नाही गेलेत हा आजही आमच्या मनात संभ्रम आहे. ठीक आहे, त्यांना प्रवक्तेपद दिलंय, पण उद्धव साहेबांचे दूत म्हणून गेलेत की खरोखरच त्यांनी प्रवेश केला आहे. जोपर्यंत दीपक भाई जिल्ह्यात येऊन आपलं मत मांडत नाहीत किंवा मी शिंदे गटात सामील झालोय आणि आता मी शिवसेनेत नाही आहे किंवा उद्धव साहेबांच्या शिवसेनेत नाहीत असं जोपर्यंत ते स्वतःहून सांगत नाही तोपर्यंत आम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. संघामध्ये जाऊन जनतेची कामं करत राहण्याचे निर्देश पवारांनी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे तुमसर विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे हे मुंबईमधून परतलेले आहेत. राज्यातील बंडखोर आमदार परत स्वगृही येतील आणि महाविकास आघाडी सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपला आमदार गेलेले आहेत शिवसेनेचे किंवा अपक्ष, ते काहीतरी आपला लॉलीपॉप किंवा कॅप्सूल देऊन आपला गेलेले आहेत. ते काही दिवसात परत येतील आणि तसा माननीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना प्रमुख यांनी सर्वांना आव्हान केलेलं आहे. त्याचा रिझल्ट आपल्याला 1-2 दिवसात कळेलच. महाविकास आघाडी हे 5 वर्षातला सत्तेत राहणार आहे. शिवसेनेनं शिंदे गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि शिवसेनेच्या पक्ष कार्यकारिणीमध्ये काही महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता शिंदे गटावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते. गुवाहाटीत शिंदे गटाकडून वेगळा गट स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भावनिक आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला पवित्रा बदललाय. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार प्रहार केलाय. शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याच्या सुरू असलेल्या हालचालींवर उद्धव ठाकरेंनी घणाघात केलाय. कोणताही बेईमान, कोणताही गद्दार या नावानं अशा प्रकारे आपलं राजकारण, आपला स्वार्थ करू शकत नाही. माननीय उद्धव ठाकरे यांनी एकच मुद्दा जो महत्वाचा मला वाटतो तो मांडला. जर तुम्हाला मतं मागायचे आहे तर तुमच्या बापाच्या नावानं मागा, शिवसेनेच्या बापाच्या नावानं मागू नका. पक्षाच्या बैठकीत एकूण 6 ठराव मंजूर करण्यात आले. त्यापैकी 2 राजकीय ठराव अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यापैकी पहिला ठराव म्हणजे शिवसेना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि ती राहील. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही
तर दुसरा महत्त्वाचा ठराव म्हणजे ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसंच त्याविषयीचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेत. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव इतर कोणत्याही संघटनेला वापरता येणार नसल्याचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला. जिस लोगों ने, चाहे वो कितनी भी बड़ा हो, नेता हो, मंत्री हो, जिसने शिवसेना के साथ गद्दारी या बेईमानी की है, उनके ऊपर कठोर कार्रवाई करने के सर्वाधिकार हमने एक रेजोल्यूशन के नाते उद्धव ठाकरे साहब को दिए है और जल्द ही उसके ऊपर अमल हो, ये इस रेजोल्यूशन में कहा है. बंडानंतर शिवसेना आक्रमक झाली असून एकनाथ शिंदे गटावर पक्षाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. त्यामुळे भविष्यात शह-काटशहाचं राजकारण आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातल्या सत्ता संघर्षाचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळतीलच. तुर्तास या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत.